गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं आगमन झालं की बाळगोपाळांचा कल्लोळ, युवकांचा जल्लोष, आरतीचा सोहळा, प्रसादासाठीची लगबग आणि आनंदाने गजबजलेलं संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीला मयुरेश्वर म्हणूनही ओळखतात. या गणपतीचं नाव मोरेश्वर का पडलं यांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. गणपतीचे वाहन उंदीर असते, पण येथे ते मोरावर आरूढ आहेत. त्रेतायुगात सिंधुरासूर नावाचा एक दैत्य सतत देवदेवतांना त्रास देत होता. त्याला पराभूत करण्यासाठी परमेश्वराने गणपतीचा अवतार घेतला. गणपती मोरावर आरूढ होऊन त्याने त्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर देवदेवतांच्या विनंतीनुसार गणपतीने या ठिकाणी वास केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर गणपती म्हटले जाते. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू मानली जाते. मूर्तीला नागोऱ्याच्या दगडाचा आभास आहे. गणपतीला दोन बाजूंना दोन नाग, मागे नागफणी, डाव्या बाजूला रिद्धी आहे. अष्टविनायक यात्रेला नेहमी मोरेश्वर गणपतीपासून सुरुवात होते आणि पुन्हा मोरेश्वर येथेच सांगता होते. भक्ताचा विश्वास आहे की मोरेश्वराचे दर्शन घेतल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि मंगल कार्य सिद्धीला पोहोचते. अशा या मोरेश्वर गणपतीच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भन्नाट माहिती चॅनलवरील आणखी अशा भक्तिपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.